संस्कृती फाउंडेशन आयोजित स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे या महानाट्याचे शहादा शहरात ऑडिशनला सुरुवात। गुजरात राज्यातून कलावंत शहादा शहरात दाखल। जून महिन्यात होणार 350 कलावंतांचे महानाट्य। नंदुरबार जिल्ह्यात पहिल्यांदाच 350 कलावंतांचे महानाट्य जून महिन्यात सादर होणार आहे। छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनावर आधारित महानाट्य शहादा शहरातील संस्कृती फाउंडेशनच्या राकेश राजपूत यांच्या संकल्पनेतून साकारले जात आहे। तब्बल 350 कलावंतांना या ऐतिहासिक महानाट्यात सहभागी होता येणार आहे। यासाठी शहादा शहरातील प्रार्थना हॉस्पिटल येथील हॉलमध्ये ऑडिशन घेण्यात येत असून 5 वर्ष वयोगटापासून ते 80 वर्ष वयोगटापर्यंत कलावंतांनी यात सहभाग नोंदवला आहे। या महानाट्याच्या ऑडिशनचे उद्घाटन विहाना फाउंडेशनच्या सचिव श्रीमती मोनालिसा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या महानाट्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात राज्यातील कानाकोपऱ्यातून कलावंत आज शहादा नगरीत दाखल झाले आहेत। गुजरातमधील सुरत येथून खानदेशी ताऊ, पुणे येथून आलेला मल्हार, सांगली येथून आलेला किरण कांबळे, जळगाव येथून आलेली 9 वर्षीय श्रावणी येवले आणि प्राध्यापक विजय शर्मा आदींसह सर्व वयोगटाच्या कलावंतांनी महानाट्यासाठी आज ऑडिशन दिले आहे। हे महानाट्य यशस्वी होण्यासाठी संस्कृती फाउंडेशनचे जवळपास 100 कार्यकर्ते अविरत प्रयत्न करत आहेत। नंदुरबार सारख्या दुर्गम आदिवासी जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे संस्कृती फाउंडेशनच्या जिल्ह्यात कौतुक होत आहे। संस्कृती फाउंडेशनचं नाव आहे। संस्कृती म्हणजे संस्कृती जपण्याचं हे फाउंडेशन काम कित्येक गेल्या वर्षापासून करत आहे। इतिहासातल्या थोर महापुरुषांची जीवनगाथा, गौरवगाथा, ज्याप्रमाणे भगवान राम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आणि ह्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनगाथेवर एक उत्कृष्ट अशी नाटिका सादर करण्यासाठी आम्ही तयार आहोत। आणि ज्याप्रमाणे फाउंडेशनचं एक वाक्य होतं, मला निकेश सर नेहमी म्हणायचे, महाराष्ट्रातल्या कलाकारांची वारी ही नंदुरबारच्या दारी। आज हे कुठेतरी सत्तेत प्रत्ययास येत आहेत की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून इथे कलाकार, नवोदित कलाकार आलेले आहेत आणि संस्कृती फाउंडेशनचं काम हे अतिशय चांगलं आहे की नवोदित कलाकारांना हे उत्कृष्ट दर्जाचं एक प्लॅटफॉर्म देतं आणि त्यामुळे मी सगळ्याच फाउंडेशनचं हे कौतुक करते। आणि ज्याप्रमाणे आमचं ध्येय आहे की एक उत्कृष्ट अशी नाटिका जी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आहे, नक्कीच त्याला यश मिळेल आणि आपल्या सगळ्यांना ते खूप खूप आवडेल। थँक्यू। नमस्कार, मी लोकेश चौधरी, संस्कृती फाउंडेशन सदस्य। सांगायला अत्यंत आनंद होत आहे की स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे या महानाट्य निमित्ताने संस्कृती फाउंडेशन द्वारे जे मेहनत केली जात आहे, आज त्याचं प्रत्यक्ष पहिलं पडाव आम्ही पार करतोय। तो म्हणजे या महानाट्य निमित्तानं घेतलं जाणारं पहिलं ऑडिशन शहादा शहरात, जे आज दुपारी 11 ते 2च्या दरम्यान होत आहे। आणि मित्रांनो, दुसरं ऑडिशन लगेचच 8 तारखेला नंदुरबार येथे होणार असून नक्कीच तुम्ही सगळ्यांनी वयाची मर्यादा किमान 6 तर कमाल वृद्धांपर्यंत, कुठलीही वयाची अट वरिष्ठांपर्यंत नाही, तुम्ही सगळेजण येऊ शकता। नंदुरबार येथे 8 तारखेला महिंद्रा पब्लिक स्कूल येथे नक्की पोहोचा, आवर्जून पोहोचा। या महानाट्याचा एक महत्वाचा अंग बना। आजच्या या ऑडिशन मध्ये, शहादा येथे होणाऱ्या ऑडिशन मध्ये जवळपास 150 कलाकार सोलापूर, सांगली, कोल्हापूर, मुंबई, पुणे या लांबच्या पलडा गाठून इथपर्यंत ऑडिशनसाठी पोहोचलेली आहेत। संस्कृती फाउंडेशनच्या वतीनं होणारं हे महानाट्य नंदुरबार जिल्ह्यासाठी ऐतिहासिक असणार आहे। एक नाविन्यपूर्ण अशा संकल्पनेवर आधारित नाविन्यपूर्ण एक प्रकल्प, एक कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत। सर्वांनी आवर्जून ऑडिशन द्या। आजच्या या पहिला पलडा आम्ही पूर्ण करतोय आणि या ऑडिशनसाठी जेवढे विद्यार्थी मित्र मैत्रिणी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्या सर्वांचं या न्यूज चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो। आणि पुढील ऑडिशनसाठी तुम्ही तेवढ्याच हिमतीनं, तेवढ्याच जोशानं संस्कृती फाउंडेशन सोबत उभे राहाल ही विनंती करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। संस्कृति फाउंडेशन ने जो ये महानाट्य का आयोजन यहाँ पे किया है, सब बच्चों के ऑडिशन चल रहे हैं और हमारे ग्रामीण क्षेत्र शहादा के अंदर ये सब ऑडिशन चल रहे हैं। इस बात की बहुत ज़्यादा खुशी है क्योंकि बड़े बड़े शहरों में क्या होता है कि भाई डांस क्लासेस होते हैं, एक्टिंग क्लासेस होते हैं, वहाँ पे बच्चों के लिए बहुत आसान हो जाता है एक्टिंग वगैरह करना। मगर अभी जिस तरीके से मैं देख रहा हूँ कि हमारे शहादा के बच्चे भी, ऐसा लग रहा है कि भाई कोई बड़े शहर से बच्चे आए, तो ग्रामीण क्षेत्र भी अभी ये सब चीज़ों में आगे बढ़ रहा है। और जिस तरीके से
इन बच्चों को चांस मिला है संस्कृति फाउंडेशन के तरफ से, और सभी बच्चों को मैं बेस्ट ऑफ लक बोलना चाहूँगा। जितने भी यहाँ कलाकार आए हैं, बड़े बड़े कलाकार भी आए हैं यहाँ पर ग्रामीण क्षेत्र से, जो बहुत अच्छा एक्टिंग कर रहे हैं, उनको भी मैं शुभेच्छा देना चाहूँगा कि ये महानाट्य में ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेट करें और बहुत मज़ा आने वाला है। थैंक यू। शंभूराजेंच्या जीवनावर आधारित महानाट्य संस्कृती फाउंडेशनच्या द्वारे इथे आज त्याचं ऑडिशन होत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून, गुजरात, मध्य प्रदेशातून अगदी बालकलाकारांपासून तरुण आणि प्रौढांपर्यंत कलाकार इथे ऑडिशनला आलेले आहेत। ही उल्लेखनीय बाब आहे की शहाद्यासारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये संस्कृती फाउंडेशन हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे। मी सुद्धा ऑडिशनसाठी इथे आलेलो आहे। माझा परिचय डॉक्टर विजय प्रकाश शर्मा, आणि मलाही आनंद होईल या महानाट्याचा मी एक भाग होऊ शकतो। धन्यवाद। महाराजांच्या नाट्यगृहात आली आहे, मी नक्की याच्यात भाग घ्यायला तयार आहे। माझं नाव श्रावणी प्रशांत येवले आहे, माझं वय 9 वर्ष आहे, राहणार जळगाव। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जगणारे, शिस्तप्रिय वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचे राजे, असे होते आमचे छत्रपती शिवाजीराजे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव किरण रामदास कांबळे, मी सांगलीवरून आलोय, विटा या गावातून। तर इंस्टाग्रामचे मी पेज पाहिलं ऑडिशनचं, जे की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजे ह्या महानाट्य याचं ऑडिशन होतं। तर मी आज शहादामध्ये आलेलो आहे ऑडिशन देण्यासाठी, आणि माझा विश्वास आहे मी या महानाट्याचा भाग होईल। आणि प्रशांत येवले, माझं वय 9 वर्ष, राहणार जळगाव। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जगणारे, शिस्तप्रिय वाणिज्य तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचे राजे, असे होते आमचे छत्रपती शिवाजीराजे। धन्यवाद। तुमचे अन्न खात असलो तरी भ्रष्ट नाहीच आहोत आम्ही। आत मुळे आळून तुम्ही धर्माचे जळमट का पसरवतात? शंभूराजेंना देखील तुम्ही असेच आमिष दाखवले, पण ते कधीही फसले नाहीत। कपटाने तुम्ही त्यांना ठार मारले, पण विजय कोणाचा झाला? मराठी निष्ठेचा। तलवारीच्या आठ मुठाला हिरवा चांद तारा बांधून तुम्ही आमच्या पोटात खुपसा, पण आमच्या देहातून निघणाऱ्या रक्ताचा थेंब थेंब भगवा असेल। IND TV न्यूजसाठी मनोज बिरारी यांच्यासह पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट।